नमस्कार मित्रांनो, एस टेक्निकल या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही 10वी पास आहात आणि तुम्हाला एक नवीन टॅबलेट हवा आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त एक अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेल्या मुलांना एक टॅबलेट मिळणार आहे। त्यासोबतच रोज तुम्हाला 5 GB डाटासुद्धा वापरायला मिळणार आहे। तर मित्रांनो, नेमकी काय आहे ही योजना, चला तर जाणून घेऊया। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, ही योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या मार्फत चालवली जाते। तर मित्रांनो, या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असे आहे, गरीब हुशार मुलांना या योजनेचा फायदा घेऊन JEE नीट MST CET याचा त्यांना या टॅबलेटवर अभ्यास करता येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता 11वी सायन्सला ॲडमिशन घेतले आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुम्हाला एक टॅब मिळणार आहे आणि त्या टॅबवर इंटरनेट कनेक्शनसुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि महाज्योतीतर्फे तुमच्या रोज ऑनलाईन बॅचेस चालणार आहे। म्हणजे तुम्हाला JEE नीट MST CET या 2026च्या बॅचसाठी तुमचे लेक्चर हे ऑनलाईन होणार आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला या तिन्ही एक्झामसाठी अभ्यास करायचा असेल तर तुम्ही घरबसल्या करू शकता। ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे काय काय पात्रता असायला पाहिजे, चला आता टप्प्याटप्प्याने जाणून घेऊया। तर मित्रांनो, विद्यार्थी महाराष्ट्र रहिवासी असायला पाहिजे। त्यानंतर विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा। तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा। सन 2024 मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाच्या लाभाकरिता पात्र राहतील। विद्यार्थी हा विज्ञान शाखेतील प्रवेश घेतलेला असावा। या बाबतीत कागदपत्राचे स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, यासाठी निवड ही तुमच्या 10वीच्या टक्केवारीवर होणार आहे। तसेच इयत्ता 10वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता 70 किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे। तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे। म्हणजे अर्ज भरण्यासाठी कमीत कमी तुमच्याकडे एवढे गुण असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, चला जाणून घेऊया। सर्वप्रथम तुम्हाला यासाठी आधार कार्ड, पुढील व मागील बाजूसहित रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, 10वीची गुणपत्रिका, विज्ञान शाखेतील प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजे बोनाफाईड सर्टिफिकेट। तसेच जर तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांग असल्याबाबत दाखला, अनाथ असाल तर अनाथ असल्याबाबत दाखला, वरील डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, हे सर्व आता आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला ही सर्व डॉक्युमेंट ही या वेबसाईटवर अपलोड करायची आहे। म्हणजे अर्ज करताना सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। त्यासाठी मित्रांनो, या सर्व डॉक्युमेंटचा एक फोटो काढून आता तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा। म्हणजे आपण जेव्हा ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायला सुरुवात करू तेव्हा तुम्हाला भरायला अत्यंत सोपे जाणार आहे। तर मित्रांनो, चला तर सुरू करूया। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा कोर्स सिलेक्ट करायचा आहे। म्हणजे JEE नीट किंवा MST CET बॅच 2026 सिलेक्ट करायची आहे। जर तुम्हाला लिंक हवी असेल तर लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही महाज्योतीच्या होमपेजवर येणार आहात। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या समोर पेज दिसेल। येथे तुम्हाला 10 अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एक OTP मिळणार आहे आणि येथे OTP टाकून तुम्हाला नेक्स्ट करायचे आहे। OTP टाकल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे पेज दिसेल। येथे तुम्हाला 3 डिटेल भरायचे आहे। एक म्हणजे पर्सनल डिटेल, त्यानंतर 2 आहे क्वालिफिकेशन डिटेल आणि नंबर 3 आहे तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट, ते आपल्याला येथे अपलोड करायचे आहे। तर सुरुवातीला आपल्याला पर्सनल डिटेल ही पूर्ण फिल करून घ्यायची आहे। सुरुवातीला तुम्हाला ॲप्लिकेशन नेम म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा आपण अर्ज करतोय त्या विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव येथे टाकायचे आहे। त्यामध्ये सुरुवातीला नाव, वडिलांचे नाव तसेच आडनाव अशा प्रकारे तुम्हाला टाकायचे आहे। त्यानंतर वडिलांचे पूर्ण नाव तुम्हाला टाकायचे आहे। त्यानंतर तुम्हाला जेंडर निवडायचे आहे, मेल फिमेल। ते निवडल्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख निवडायची आहे।
जन्मतारखेला ओके केल्यानंतर तुमच्यासमोर एक कॅलेंडर येईल. त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही तुमचं वर्ष निवडा, त्यानंतर महिना, त्यानंतर तारीख निवडा. सर्व झाल्यानंतर ऑटोमॅटिक ओके केल्यानंतर इथं ऑटोमॅटिक तुमची डेट ऑफ बर्थ येणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली विचारलं आहे आर यू ऑन ऑर्फन, म्हणजे तुम्ही अनाथ आहात का नाही. जे अनाथ असतील ते येस करतील, जे अनाथ नसतील ते नो करून पुढे जातील. यामध्ये आता तुम्ही अपंग आहात का, कोणत्या प्रकारचे अपंगत्व आहे हे तुम्हाला इथे टाकायचं आहे. नसेल तर नो करावे. त्यानंतर तुमची सोशल कॅटेगरी तुम्हाला येथे टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची कास्ट टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटवर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला येथे अर्जदाराचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियनच असणार. त्यानंतर डोमोसिल तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, राज्य निवडायचे आहे आणि तुम्ही कोणत्या भागातून येतात, शहरी किंवा ग्रामीण. जर शहरी असाल तर अर्बनला क्लिक करा, ग्रामीण असाल तर रुरलला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला प्रेझेंट ॲड्रेस सध्याचा पत्ता येथे टाकायचा आहे. सुरुवातीला तुम्ही जिल्हा निवडा, नंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे, नंतर तुम्हाला गावाचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर तुम्हाला घर क्रमांक, वार्ड क्रमांक, घरासमोरील रस्त्याचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर तुमचा पिनकोड. जर तुमचा सध्याचा पत्ता आणि कायमस्वरूपीचा पत्ता एकच असेल तर यावर क्लिक करा. नसेल तर कायमस्वरूपीचा जो पत्ता आहे तो तुम्हाला येथे परत लिहावा लागणार आहे. आता वळूया पुढे. आता संपूर्ण पत्ता टाकून झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला टाकलेला मोबाईल नंबर दिसेल. तसेच तुम्हाला एक अल्टरनेट मोबाईल नंबर मागणार. अजून येथे एक तुम्हाला अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा एक ईमेल आय डी येथे टाकायचा आहे. आता संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करायचे आहे, म्हणजे तुम्ही पुढील पेजवर जाल. आता तुम्हाला ह्या पेजवर एज्युकेशन क्वालिफिकेशन द्यायचे आहे. आता जे अर्जदार आहेत त्यांची फक्त 10वी झाली आहे म्हणून ते येते, म्हणजे 10वीची शाळा, त्याचा ॲड्रेस, त्यांची कोणत्या बोर्डातून एक्झाम झाली ते बोर्ड, त्यानंतर त्यांना पडलेली टक्केवारी इत्यादी माहिती येथे भरणार आहे. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचे आहे. आता नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डॉक्युमेंटचे पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होते की आपल्या मोबाईलमध्ये सर्व डॉक्युमेंटची एक फोटो काढून ठेवायची. तर मित्रांनो फोटो अपलोड करत असताना तुमचा फोटो हा JPEG इमेज ह्या फॉर्मॅटमध्ये असावा आणि त्याची साईज 200 KB पेक्षा जास्त नसावी. इथे तुम्हाला चूज फाईलवर क्लिक करायचे. तुमची मोबाईलमधून ते फोटोची फाईल सिलेक्ट करायची आणि अपलोड इमेजला ओके करायचं. तुम्ही अपलोड केलेली इमेज तुम्हाला या राईट साईडला दिसणार आहे. त्यानंतर 2 नंबरला तुम्हाला तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट येथे अपलोड करायचे आहे. आता तुम्हाला आधार कार्ड पुढचा आणि मागचा फोटो, म्हणजे आपण जसे झेरॉक्स मारतो त्या प्रकारे ठेवून त्याचा एक फोटो काढायचा आहे, तो येथे अपलोड करायचा आहे. नंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, त्यानंतर तुम्हाला 10वीचे मार्कशीट अपलोड करायचे आहे. आणि त्यानंतर 11वीमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला तिथील एक बोनाफाईड सर्टिफिकेट आणायचे आहे आणि त्याचा फोटो काढून तो सुद्धा येथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्ही 11वीला ॲडमिशन घेतल्यानंतर जी तुम्हाला ॲडमिशनची स्लिप भेटली आहे ती सुद्धा तुम्हाला येथे अपलोड करायची आहे. आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला जे अपलोड करायचे आहे ते म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट. आता तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर फायनल सबमिटला ओके करायचे. आता फायनल सबमिटला ओके केल्यानंतर तुमचा अर्ज हा सबमिट होईल. अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला ह्या अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सदरील अर्जाची तुम्ही प्रिंटसुद्धा मारू शकता आणि तुम्हाला नंबरसुद्धा मिळणार आहे. तुमचा अर्ज पूर्ण झाल्याबाबत एक नंबर तुम्हाला मिळणार आहे. तो नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता किंवा फॉर्म सबमिट झाल्यानंतर अशा प्रकारची प्रिंट तुमच्यासमोर येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर, तसेच तुम्ही ज्या कोर्ससाठी अप्लाय केला आहे त्या कोर्सचे नाव आणि तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट केल्याचे दिनांक, सर्व माहिती तुमच्यासमोर दिसणार आहे. तसेच उजव्या साईडला विद्यार्थ्याचा तुम्हाला फोटो दिसणार आहे आणि त्याच्या खाली तुमची सर्व डिटेल जे आपण आतापर्यंत भरले आहे सर्व तुम्हाला दिसणार आहे. लास्टला तुमची सिग्नेचर तुम्हाला दिसणार आहे.
अशा प्रकारची PDF तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता। अशा प्रकारे तुमचा अर्ज हा पूर्ण झाला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।